नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो गाडेश्वरला. खूप जुना शिव मंदिर आहे, तर बघायला चाललो आता आपण. वाजलेत किती? 12:30 वाजलेत. तर आता इथून आहे का कार्तिक आतमध्ये? आपण आता पोचलोय पण. तर काय आता आपण पोचलोय गाडेश्वर मंदिर. हर हर महादेव. मी पहिल्यांदाच येतोय कार्तिक. तू आले का कधी? किती फेरी असेल तुझी? बोल लवकर. फेरी मला कुठं अजून ना म्हणजे किती फेरी मंदिरात? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी? आज फेऱ्या आल्या. ठीक आहे. कारण बघू की शकता. इथं मामाचा काय बनवून हा ना, असं आहे मंदिर. तर काही आतमध्ये आपण पोचलोय मंदिराच्या. तर बघू शकता हनुमंताची मूर्ती आहे. आणि हा सगळ्यात जुना आहे फोटो, बघू शकता. आणि इथे गणपतीचं आहे. आतमध्ये पण जाऊ आपण, थोडा फोटोशूट चालू आहे यांचा. तर काही आहे असा मंदिराचा गाभारा. हो, वरतून तर खूप डेंजर आहे. आणि हे पिंड बघू शकता तुम्ही. पिंड खूप जुनी आहे. मंदिर खूप जुनं आहे. जे तुम्ही फ्रेमच्या खाली बघितलं असेल, 400 वर्ष जुनी फ्रेम. आणि इकडे मंदिराचा परिसर आहे. इकडे पण काहीतरी आहे वाटतं आतमध्ये. इकडे पण पिंड आहे. इकडे तर खूप जास्त जुनं आहे. तो तुम्ही फोटोमध्ये बघितला असेल ना, तर ते हेच आहे. किती जुनं आहे, किती कोरीव काम केलं आहे त्यावेळेस. ही पिंड आहे इथं, जुनी पिंड आहे. तर काय इकडं अजून एक मंदिर आहे, दुसरा. तर काही तिथे मंदिर म्हणजे दगडाची कातलं आहे ना, त्याच्यावरती शिवलिंग झालंय. पूर्ण कातल आहे इकडं. आणि बघू शकता नंदी असेल. आणि इकडं पूर्ण नदीचा परिसर आहे. पूर्ण इकडं पर्यंत पण पाणी असेल ना. पूर्ण पाण्यामध्ये आतमध्ये होऊन जातो. तर गाईज असं आहे, तिथे तिकडं मंदिर आहे आणि इकडं पूर्ण नदी आहे. इकडे मूर्त्या वगैरे विसर्जन त्यांचा नीट झाला नाही, विसर्जनासाठी पिंडी सुद्धा येतं. पिंडी विसर्जन करायला पाहिजे इथं आपण. काय बोलतो? पावाची इच्छा होतं कार्तिकला. इकडं मासं पण आहेत. मछली लोक पण येतात इकडे खूप, कारण खूप जुनं मंदिर आहे.
हेच मंदिराचा परिसर पण खूप सुंदर आहे. नदी आहे ना त्यामुळे. चला आता परत मंदिराकडे. तर काहीच मंदिराच्या इथे अजून काहीतरी आहे. चांदीची कदम नाव असंच आहे ना काहीतरी. इथं काहीतरी लिहिलं आहे. गाडेश्वर शिव मंदिरापासून जवळच असलेल्या प्रबलगड किल्ल्यावर अंदाजे 400 वर्षापूर्वी शरदा चांदजी कदम नावाचे किल्लेदार होते. आता पुढचा तुम्ही वाचा. तर गाईज तुम्ही बघू शकता याचा अर्थ आहे चांदीजी कदम म्हणजे प्रबलगडच्या इथे ते किल्लेदार होते. त्यांचा मृत्यू झाला तर त्यांची बायको पण सती गेली. तर त्यांच्या पुढच्या वारशाही त्यांचा हे म्हणून सतीचा हे म्हणजे आपला आदर म्हणून एक हे केलाय सांभाळला. आणि इथे लिहिलंय पण ऐतिहासिक वास्तू आहे बघू शकता. तर गाईज असा होता गाडेश्वरचा शिव मंदिर. तर खूप छान होता आणि खूप जुन्या गोष्टी आपल्याला इथं मिळतात. काय मिळतं म्हणजे इथं आता गणपती म्हणजे जुन्या मूर्त्या आहेत दगडाच्या त्या आपल्याला बघायला मिळतात. जवळपास 400 वर्ष जुना मंदिर आहे. हा आता नवीन केला असेल पण पहिले खूप जुना होता. तर चला आता आपण घरी जाऊ. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत शेअर करा. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आता बाय.